नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर तर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये, मेंटल अँड सायकॅट्रिक हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न, व्यवसायोपचार, ॲक्युपेशनल थेरपी बघणार आहोत. ठीक आहे, 5 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण व्याख्या बघूया त्याची. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाला आजारातून बरे होण्यास मदत करण्यासाठी उद्देशपूर्ण अशी कोणतीही मानसिक किंवा शारीरिक क्रिया सांगितली जाते त्यास व्यवसायोपचार असे म्हणतात. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाला आजारातून बरे होण्यास मदत करण्यासाठी उद्देशपूर्ण अशी कोणतीही मानसिक किंवा शारीरिक क्रिया सांगितली जाते त्यास व्यवसायोपचार किंवा ऑक्युपेशनल थेरपी असे म्हणतात. तर ह्याचे ऑक्युपेशनल थेरपीचे उद्देश काय आहे? तर रुग्णामध्ये आवड निर्माण करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे रुग्णामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. तिसरा आहे रुग्णातील एकाग्रता वाढवणे, रुग्णाचे नैराश्य दूर करून त्याला उत्साही बनवणे, रुग्णाची उपद्रवी मनोव्यापार निरुपद्रवी बनवणे. त्याच्यानंतर रुग्णाची बदललेली शक्ती बाहेर काढणे. त्याच्यानंतर रुग्णाचा भावनिक ताण कमी करणे. ठीक आहे. रुग्णाचे मानसिक कार्य पूर्ववत प्रस्थापित करणे. त्याच्यानंतर रुग्णाची मानसिक अवस्था खालवण्यापासून वाचवणे. त्याच्यानंतर रुग्णास त्याच्या भावना व्यक्त करण्याची संधी देणे. त्याच्यामध्ये व्यवसायोपचारामध्ये वॉर्डमध्ये तसेच स्पेशल डिपार्टमेंटमध्ये व्यवसायोपचार देता येतात. ठीक आहे. वॉर्डमध्ये तसेच स्पेशल डिपार्टमेंट असतं, तिथे आपण ऑक्युपेशनल थेरपी देऊ शकतो. स्पेशल डिपार्टमेंटमधील फायदे, रुग्ण वॉर्डमधून तिथे गेल्यामुळे वातावरण बदलते, दुसऱ्यांची भेट होते, त्यामुळे सोशल वाटते. ठीक आहे. इतरांचे काम पाहून प्रेरणा जागृत होते, निर्माण होते, स्वातंत्र्य मिळते, तसेच कामाचे ट्रेंड लोकांकडून सुपरविजनही होते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, वॉर्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायोपचार देता येतात. समजलं का? वॉर्ड जे मेंटल हॉस्पिटलची वॉर्ड असतात तिथे, त्यासाठी प्रत्येक दिवशी वेळ निश्चित असावी, कामाची पद्धतशीर आखणी असावी. वॉर्डमध्ये बॅग तयार करणे, बास्केट तयार करणे, फ्लॉवर पॉट तयार करणे, विणकाम करणे, शोभेच्या वस्तू तयार करणे इत्यादी कामे करता येतात. त्यासाठी वॉर्ड सिस्टरचे मार्गदर्शन आपल्याला, म्हणजे त्यांना जे म्हणजे डिस्टर्ब लोक असतात किंवा मानसिक रुग्ण असतात त्यांना म्हणजे मार्गदर्शन मिळतं वॉर्ड सिस्टरचं. त्याच्यानंतर वॉर्डच्या बाहेरील कामे करणे, म्हणजे झाडांना पाणी घालणे, बागेत काम करणे, अंगण स्वच्छ करणे, वॉर्डभोवतीचे गवत कापणे इत्यादी कामे करता येतात. मनोरुग्णालयामध्ये ऑक्युपेशनल थेरपी विभाग स्वतंत्र असतो. ऑक्युपेशनल थेरपिस्ट हा त्या विभागाचा प्रमुख असतो. या विभागात बीडी करणे, मशीनवर शिवकाम करणे, त्याच्यानंतर वस्तू बनवणे, आकाशकंदील, भेट कार्ड, मेणबत्ती, पणत्या बनवणे इत्यादी कामे केली जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अशा प्रकारे आकाशकंदील, भेट कार्ड, त्याच्यानंतर म्हणजे मनाप्रमाणे, हे मंद प्रमाणे झालं तर हे मनाप्रमाणे आहे. एक मिनिट, तुम्हाला तो मनाप्रमाणे आहे. त्याच्यानंतर मनोरुग्णाची करमणुकीची जबाबदारी घेतलेली असते. टेलिव्हिजन, टेप रेकॉर्ड्स, धार्मिक प्रवचनं, वर्धापननिमित्त स्पर्धा, मनोरंजन कार्यक्रम, अल्पोपहार इत्यादी कार्यक्रम घेतले जातात. सुतारकामाचा विभागही स्वतंत्र असतो. यामध्ये रुग्णाला लाकडी सामान करण्याची संधी मिळते. तसेच काही मनोरुग्णालयामध्ये रुग्णाकडून शेती करून घेतली जाते, त्यामुळे त्याचे पुनर्वसन होते. व्यवसायोपचार विभागातील साहित्य व हत्यारे याची काळजी या विभागात काम करणाऱ्या सिस्टर व ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांनी महत्त्वाची जबाबदारी घ्यायची आहे. सर्व साहित्य व हत्यारे सुरक्षित ठिकाणी ठेवणे, त्याची मोजणी करणे हे त्यांचंच काम आहे. ठीक आहे. व्यवसायोपचार विभागातील साहित्य व हत्यारे याची काळजी व या विभागात काम करणाऱ्या सिस्टर व ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे सर्व साहित्य व हत्यारे सुरक्षित ठिकाणी ठेवणे, त्यांची मोजणी करणे, रुग्णाचे काम संपल्यानंतर किंवा विभागात कामाची वेळ संपल्यानंतर सर्व साहित्य गोळा करून मोजून लॉक करून ठेवायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही छानपैकी लिहू शकता जर ऑक्युपेशनल थेरपीचं आलं तर तुम्ही जर पुढे गेलात तर ही हत्यारं मोजून घेण्याचं काम, कारण त्यांचं मानसिक अवस्था ठीक नसते, जर हत्यार त्यांच्याकडे राहिले तर मग वाईट परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे तर लॉक करून ठेवणे, कपाटाच्या आत त्यांची एक यादी लावलेली असावी. सर्व हत्यारे व साहित्य चांगल्या सुस्थितीत व कार्यक्षम ठेवावीत. वस्तूच्या प्रकारावरून त्यांची मांडणी व ठेवणी व्यवस्थित असावी. रबरी वस्तू, धातूच्या वस्तू, साहित्य अडकवण्याच्या वस्तू इत्यादी धारदार वस्तू घेऊन रुग्ण काम करीत असल्यास त्यावर लक्ष ठेवायचं आहे. निष्काळजीपणा टाळावा. अशा प्रकारे ऑक्युपेशनल थेरपी. तर अशा प्रकारे
कामं वगैरे करून घेतले जातात ऑक्युपेशनल थेरपीमध्ये दिली जाते जे रुग्णांना. तर त्याचे उद्देश काय आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत ऑक्युपेशनल थेरपीचे. तर 5 मार्काला प्रश्न होता. स्टडी करा, तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेले नोट्स फॉलो करा आणि मी दिलेले नोट्सही नर्सिंग रिलेटेड जे अभ्यासक्रम आहे त्या पुस्तकांवरून आधारितच घेतलेले आहेत. तरीसुद्धा तुमच्या ट्युटरने दिलेले नर्सिंग नोट्स फॉलो करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.